नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता गाय बघण्यासाठी दादा पुण्याहून आलेत। ऋषिकेश भाई आमचा जुना माणूस आहे, रिपीटर कस्टमर आहे। जे की पहिला गाय घेऊन गेले होते त्यांना चांगला एक्सपिरियन्स आल्यामुळे ते दुसऱ्यांदा येतात। साधी रिपीटर कस्टमर म्हणजे दुसऱ्यांदा। आता काही कराडवरून आलेत काही तात्या। आता जेव्हा फोटोमध्ये मी वारंवार सांगत असतो की फोटोमध्ये गाय बघणं आणि समोर गाय बघणं त्यात काय फरक आहे, तुम्हाला काय जाणवलं फरक? बरंचसं जमीन आसमानचा फरक आहे। प्रत्यक्षातच गाई बघून घ्यावी, फोटोच्या चित्रावर काही येण्याचा अर्थ नाही। जागेवर गाई जनावर बघावं, ते सोडून चापचाव व्यवस्थित तिची शारीरिक क्षमता, त्याचं सर्वसाधारण वजन किती असेल, त्याचा दात काय आहे, तिची थानाची फरक किती आहे किंवा थानाचं अंतर किती आहे, हे सगळ्या गोष्टी बघून शेतकऱ्याला, आपणही व्यापार करत असलं तर शेतकऱ्याला ह्या पद्धतीने तुम्ही गाय द्यावी, त्या शेतकऱ्याला कधीही लॉस येणार नाही। आता तात्या बघा, तुमचं वय तर मी तुमच्या पोराच्या वयाचं आहे, बरोबर? आता तुम्हाला फार मोठा अनुभव आहे, फार मोठा एक्सपिरियन्स आहे। आजपर्यंत तुम्ही शेकडो गाया, हजारो गाया बघितल्या असेल। आता ह्या शेकडो हजारो गाया बघून तुम्हाला असं माझ्याकडे काय वाटलं की बाबा इथं योग्य आहे किंवा इथं गाय चांगली भेटेल, तुम्हाला असं काय दिसलं? इथं एकच दिसून आलं सगळं की इथं तुम्ही शेतकरी कुटुंबातले आहे, तुम्ही असं काही निवड व्यापारच आहे असं काही तुमचं दिसत नाही। मग तुमच्याकडे येण्याचं पब्लिकचं एक किंवा त्या जनावर घेणाऱ्या गिरायकाचं एक दिसून येतं की तुमचा फसवा फसवीचा धंदा नाही। तुम्ही चार पैशासाठी, शेवटी सगळीच पैशासाठी करतात, पण तुम्ही निव्वळ पुढं काहीतरी गळ्यात घालून पैसे कमवायचा असा काही उद्योग इथं दिसून येत नाही। आणि तुम्हाला गायांची क्वालिटी आता कशी वाटली? गायची क्वालिटी एक नंबर वाटली, गायची काय अडचण नाही। आता तुमच्या बोलण्यात मग असं आलं की मी अशा बऱ्याच ठिकाणी काय बघितलं, पण मला ह्या लेवलची काही बघायला नाही भेटली। खरं का खोटं? खरं आहे, खरं आहे, खरं आहे। एक आयुष्यात मला दोन जागीच मला बघायला मिळाल, त्यावेळी त्या मला मिळाल्या नाहीत गाय। मी त्यांना मागितल्या भरपूर, म्हणजे त्या मला घेता आल्या नाहीत। म्हणजे मित्रांनो, तात्याने बी बरेच किंमत लावली, बरीच किंमत लावली, तरी त्यांना ते भेटलं नव्हतं का तर त्या पुढच्याला विकायच्या नव्हत्या। जेव्हा एक गायीमध्ये एक रेंज असते 1 लाखापासून 1.5 लाख 2 लाख। आता एक जणाची कमेंट होती यूट्यूबला मला की 4 लाख रुपयात 4 गाय घेतो, तर 4 लाख रुपयात 4 नाही 8 गाय बी येतात। म्हणजे ज्या काही गाया अशा असतात की 10,000 रुपये भेटतात, बरोबर? तर 10,000 रुपये भेटणारे 4 लाखात किती भेटू शकतात माप नाही, त्या लेवलच्या गाया भेटतात। आता बाई इकडे दादा, आता आप्पा जरा तुमचं जरा तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे शेवटी क्वालिटीला पैसे द्यायचे आहेत। किती रुपयाला बाहेर काय मिळतं त्याची क्वालिटी त्या दर्जाची असते। आणि आम्ही गेली 2 वर्ष तुमच्याकडे फेसबुकच्या माध्यमातून कनेक्टेड आहे। मी सातत्यानं बघत आलो आहे तुमच्या गायींची क्वालिटी, दूध देण्याची क्षमता आणि गिरायकाला तुम्ही देणारी ट्रीटमेंट मला महाराष्ट्रात कुठल्या व्यापाऱ्याकडे बघायला मिळालेलं नाही। की माझं गिरायक हे सातत्यानं माझ्याशी कनेक्ट राहिलं पाहिजे। ज्या ज्या वेळेला त्याला गाय घ्यायची इच्छा होईल ते तो परत फिरून तुमच्याकडे आला पाहिजे। अशा पद्धतीचं तुमचं जे त्याला सांभाळणं आहे ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे। आता बघा, ऋषिकेश भैया हे पातळीवरून आलेत, नगरचे। ऋषिकेश भैया, तुम्ही गाय